जी. मॅडम, आज आढावा बैठक घेतली महापालिकेमध्ये. काय विषय होता आणि काय सूचना होत्या? रेग्युलर मीटिंग होती आमची. पहिल्यांदा रजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रजू झाल्यानंतर पहिल्यांदा कॉर्पोरेशनचा आज मी रिव्ह्यू घेतला. त्याच्यामध्ये जे काही बेसिक आपले महत्त्वाचे विषय असते, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन असो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असो किंवा आपल्याकडे जे काही पोल्युशनची जे काही बाबी आहे, ट्रान्सपोर्टेशनची जे बाबी आहे, स्ट्रीट लाईटचे विषय आहे, स्वच्छताबद्दल जे विषय आहे, असे सगळे विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे. काय इन्स्ट्रक्शन दिलं? भरपूर इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले. एक क्लिनिंग ऑफ रोडसाठी सांगितलेलं आहे की जे डिवायडर आहे शहरी भागात जे काही डिवायडर्स आहेत त्याच्यामध्ये जे पेड पौधे आहेत ते खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे शहर स्वच्छ दिसत नाही. ते स्वच्छ करणे, ड्रेनेज प्लॅन तयार करणे. आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतात तेव्हा पावसाच्या पाणीचे साठा होतात, ते ड्रेनेज प्लॅन तयार होणार आहे. आता अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक ड्राईव्ह आपण इथे हाती घेतलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे ते विचारण्यात आली. त्याच्या आज शेवटचा दिवस आहे टेंडरचा. त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं संभाजी उद्यान आहे मोतीबागचे जवळ, त्याच्याकडे तेथे स्वच्छता करण्याबद्दल आढावा घेण्यात आले. त्याची जे काही दिवार, एक फोर्ट सारखी जे काही दिवार आहे त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण करून ते आपण म्हणजे फेसलिफ्ट जालनाच्या कसं करू शकतो त्याच्यावरती आढावा घेतला. मग प्रॉपर्टी टॅक्समध्ये जे काही लोकांचे थकबाकी आहे ते लोक अदालतकडे पाठवणे, जे काही आपले थकीत असे गोष्टी आहे जे नगरपालिकाला महसूल भेटला पाहिजे त्यांना भेटत नाही, ते लोक अदालतकडे पाठवून ते थोडासा लवकर कशा करू शकतो त्याच्यावरती आढावा घेण्यात आलेला आहे. एकंदरीत स्वच्छतेच्या अनुषंगाने भर दिलेला दिसतोय. पुढचं नियोजन कसं पाहिजे? कारण मध्यंतरी एक ड्राईव्ह झाला होता, सामाजिक संस्थांनी आणि महापालिकेने राबवली होती. 15 ऑगस्टपर्यंत मिळून झाली, शहर पूर्ण स्वच्छ झालं होतं. ती व्यवस्था थोडीफार पाहायला गेली. त्या संदर्भात काय निर्णय? मला असं वाटते की हे जे स्वच्छता विषय आहे ना, हे प्रत्येक नागरिकांच्या, प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा विषय असते. कारण स्वच्छता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवड असते स्वच्छतेची. तरीही असं आपण बघतो की जालना शहरी भागात स्वच्छता कमी आहे बऱ्यापैकी. प्लास्टिक्स, भरपूर गोष्टी सगळीकडे दिसत आहे. जे ग्रामीण शहरी भागात आहे तिथे रोडच्या साईडला सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसते. तर आपण कॉर्पोरेशनकडे अपेक्षा करतो, पण त्यांच्याकडे सुद्धा भरपूर वेळेस लिमिटेशन्स असते. तर मी आपले जे जालना जिल्ह्याचे नागरिक आहे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळे मिळून जर या गोष्टीसाठी उभे राहिलो आणि सगळ्यांनी हे केला, म्हणजे एक निश्चय केला की नाही आम्हाला कोणाला शहर आपला जे शहर आहे ते अस्वच्छ करायचे नाही, काही गोष्टी टाकायचे नाही, आपलं जे कर्तव्य आहे ते आम्ही पाडणार, असा जर एक निश्चय केला तर आपण नक्की जालना शहरी भागाला स्वच्छ करू शकतो. याच्यासाठी मी एक माहिती देऊ इच्छिते की आपलं एक ऍप्लिकेशन आहे, जे गव्हर्नमेंटचे ऍप्लिकेशन आहे, त्याचा वापर आम्ही इथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये एक अशी सोयी आहे की समजा नागरिक आहेत, त्यांना वाटते की ह्या ठिकाणी खूप म्हणजे कचरा वगैरे जमलेला आहे, तर ते त्याची फोटो काढून ऍपवरती पाठवू शकतात, अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर ते कॉर्पोरेशनकडे भेटेल आणि तिथे जाऊन त्यांचे पथक जाऊन ते सगळं क्लीन करणार. तर अशा एक ड्राईव्ह इथे आपण घेणार आहोत. ते ऍपच्या लिंक, माहिती वगैरे सगळं आम्ही आपल्याला देतो. आपण पण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास आमची मदत करा अशी मी आपल्याला विनंती करेन. ते तुम्ही नंतर विचारा. मीटिंगमध्ये जे झालं मी सांगते. मीटिंगमध्ये आम्ही आज एक एक्सपर्ट आहे, श्री दिलीप बोरलकर साहेब, त्यांना बोलावला होता. साहेब मेंबर सेक्रेटरी MPCB म्हणून कार्यरत होते अगोदर. त्यांच्याकडून आम्हाला खूप बरीच गोष्टीमध्ये मार्गदर्शन भेटलं. पहिली गोष्ट त्यांनी जे सांगितली आम्हाला, ते जे इंडस्ट्रीज आहे त्यांना MPCBने काही निर्देश अगोदर दिले होते. जसं बॅग हाऊस लावणे एक असा निर्देश होता. तर जे काही निर्देश देण्यात आले होते त्याचे कंप्लायन्स ऍक्च्युली होत आहे का, किती इंडस्ट्रीज कंप्लायन्स करते. कारण जालना शहरी भागात आपल्याला माहिती आहे की पोल्युशनच्या प्रमाण आहे आणि त्याच्यावरती लक्ष घालणे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण आपले प्रत्येक व्यक्तीसाठी पोल्युशनची समस्या उभी राहतो आणि स्पेशली जे आपले काही मुलं आहेत, म्हणजे लहान मुलं आणि जे काही वृद्ध जे आपले लोक आहे त्यांच्यासाठी तर जास्त समस्या. दुसरा विषय आहे आपल्यासाठी एमिशनच्या, जे एमिशन्स इंडस्ट्रीकडून होतात त्याच्यावरती MSCB काय कारवाई करतात असा त्यांनी प्रश्न उभा केला होता. तर MPCBचे लोक सुद्धा इथे आले होते. तर त्यांनी आम्ही सूचना केलेली आहे की 15 दिवसात 40 इंडस्ट्रीजच्या ते रिव्ह्यू करणार की ते जे एमिशन्स होत आहे ते एक्झॅक्टली एमिशन्स जे आहे ते किती हानिकारक आहे, ते ॲज पर नॉर्म्स आहे का. तिसरा विषय होता ॲम्बियंट एअर मॉनिटरिंग. म्हणजे काय की
आपल्याकडे जे एअर मॉनिटरिंगची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टीच्या मॉनिटरिंग करतो. NO2 किती आहे, PM10 किती आहे, PM2.5 किती आहे. तर असे आपल्याकडे फक्त 3च केंद्र आहे, 2 MPCBचे आणि 1 CPCBचे आहे. ऍक्च्युली शहरी भागात मोठा असल्यामुळे कमीत कमी 50 स्टेशनची आपल्याला गरज आहे. तर आम्ही इथे एक निर्णय असा घेतला की याच्या 50 स्टेशन जर उभे करायचे असेल रेग्युलर मॉनिटरिंगसाठी तर त्याचे प्रस्ताव आम्ही तयार करू. एक प्रस्ताव तयार करून MPCB कडे पाठवणार आहोत आम्ही. MPCB कडून निधी मिळणार. त्याच्यासाठी MPCBचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आज बोलणं सुद्धा झालं मीटिंगच्या मध्ये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते रिव्ह्यू करणार आहे आमचे प्रपोजल आणि MPCB कडून जर निधी मिळाली याच्यासाठी तर आपले पूर्ण जालना शहरी भागामध्ये जितके जे मेजर स्पॉट्स आहे तिथे काय पोल्युशनचे प्रमाण आहे स्पेशली MIDC एरियामध्ये ते आपण लावणार आणि मग डे टू डे मॉनिटरिंगमुळे आपल्याला कळणार की कुठे किती पोल्युशन आहे आणि ते आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. तिसरा विषय तिथे आला होता अबाउट सीवेज वेस्ट मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे सीवेज वेस्ट मॅनेजमेंटचा प्लांट आपल्याकडे उपलब्ध आहे पण त्याचा वापर होत नाही कारण आपल्याकडे ऑपरेशन कॉस्ट नाही आहे. ऑपरेशन एक्सपेन्स करण्यासाठी रक्कम कमी आहे. तर म्हणून आम्ही निश्चय केला की प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे काही नॉन कम्प्लायन्स आहे आता 102 कोटी थकबाकी असं कळलं आम्हाला. तर 102 कोटी थकबाकी जे आहे ते भरून घेणे हे खूप महत्वाचं काम आहे कारण एकदा हे झालं तर आपण पुढचे कारवाई म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जे आपला प्लांट आहे जे आपण उभा केलेला आहे 2 वर्षापूर्वी त्याचा पूर्णपणे वापर करू शकणार. ठीक आहे. पुढचा पॉईंट होता त्यांच्या वॉटर पोल्युशनचा. वॉटर पोल्युशन एक फार महत्वाचा विषय आहे इथे. म्हणजे वॉटर पोल्युशन मध्ये आपल्याला असं दिसतंय की आपल्याकडे STPचं काम सुरू आहे तरीही भरपूर लोक असे आहे जे वॉटरचे जे गाईडलाईन्स आहे वॉटर ऍक्ट प्रमाणे ते फॉलो नाही करत. तर कुठेतरी त्यांचे नल कलेक्शन कापणे हे पण महत्वाचं आहे जे फॉलो नाही करत. तर आम्ही त्याची स्टडी केली वॉटर ऍक्ट प्रमाणे कुठले ऍक्ट आहे कुठले सेक्शन्स आहे ज्याचा वापर करून MPCB बोर्ड डायरेक्शन इश्यू करू शकतात. हे 5-6 विषय त्यांची मीटिंगमध्ये अगोदर त्यांची मीटिंग होती नंतर बाकी डिपार्टमेंटची तर 5-6 विषयावरती सुद्धा आम्ही काम करणार आहोत. तर हे बोलून मी थांबते कारण बघा एकच झालं होतं.